कारपुलिंग करण्यासाठी ब्लाब्लाकार या ॲपचा वापर मोठ्या संख्येने लोक करत असतात. मात्र आता तुम्ही जर यापुढं ब्लाब्लाकार किंबहुना इतर कारपुलिंग ॲपचे वापर करत असाल तर नक्कीच तुमच्या अडचणी वाढू शकतात किंबहुना आरटीओ विभागाकडून तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. माझ्यासोबत सध्या आरटीओ विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी एक नवीन आदेश या ठिकाणी पारित केलेले आहेत. सर, काय नेमकी ही कारवाई असणार आहे? जर कुणीही ब्लाब्लाकार या ॲपचा वापर करत असेल तर काय नेमकी कारवाई होऊ शकते त्याच्यावर? ब्लाब्लाकार आणि त्या अशा संदर्भातले जे पॅसेंजर वाहतूक होते तर त्याचे एक आपल्याकडे आपले सरकार या पोर्टलवर तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने आपण हे आदेश काढलेले आहेत, ज्याच्यामध्ये खाजगी वाहनांचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी किंवा कमर्शियल वाहतुकीसाठी जर होत असेल तर अशा वाहनांच्यावर आता कारवाई चालू करायचे आदेश दिलेले आहेत. याच्यामध्ये आमचे काही 6 स्क्वॉड टोटल डिप्लॉय केले गेलेले आहेत. तर त्या 6 स्क्वॉड वेगवेगळ्या ठिकाणी असतील, ज्या पुणेच्या सराउंडिंगमध्ये जिथून ही वाहनं मोस्ट ऑफ दी बुकिंग केली जातात तर अशा ठिकाणी ते डिप्लॉय केलेले आहेत. आमच्याच काही अधिकाऱ्यांना सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही सहप्रवासी म्हणून त्याचं बुकिंग करा आणि तुम्ही सहप्रवासी म्हणून त्याच्यात प्रवास करा. आणि ज्या वेळेला हे सगळे रेकॉर्ड्स आमच्याकडे मिळतील तर त्याच्यावर आम्ही 100% कारवाई करणार आहोत. म्हणजे अर्थात डमी कस्टमर म्हणून जायचं आणि जर हे सगळं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. अगदी बरोबर. कारवाई कुणावर होईल नक्की? जे वाहतूकदार आहेत त्यांच्यावर होईल, म्हणजे वाहन आणि वाहन चालक आणि मालक यांच्यावर होईल. म्हणजे जे प्रवासी प्रवास करतायत त्यांच्यावर कारवाई होणार नाही, पण त्यांना कदाचित अडचणींना सामोरे जावं लागेल की अशा वेळेला जर रस्त्यात मध्येच जर ते वाहन अटकावून ठेवायची वेळ आली तर ते वाहन अटकावून ठेवताना पोलीस स्टेशन किंवा एखाद्या डेपोमध्ये घेऊन जातील आणि तिथून त्यांचा पुढचा प्रवास नव्याने सुरुवात करावा लागेल. आणि तो जो पिरियड आहे की अर्धा एक तासाचा जो काही डिले होईल तर तो त्यांच्या अडचणीचा किंवा त्रासाचा होऊ शकतो. जे प्रवासी आहेत त्यांच्या देखील अडचणी होऊ शकतात आणि ज्याची कार आहे जो हे ब्लाब्ला ॲप वापरून इतर प्रवासी सोबत नेत आहेत त्यांना. सर, टेक्निकली काय प्रॉब्लेम आहे? ॲप जर वापरतायत तर त्याच्यामुळं काय अडचणी होऊ शकतात? कारण हे प्रायव्हेट गाडी आहे, काय अडचणी होतात? प्रायव्हेट वाहतूक जे आहे, प्रायव्हेट वाहनांचा वापर हा फक्त प्रायव्हेट कामासाठी किंवा पर्सनल कामासाठीच केला गेला पाहिजे. पण या ॲपच्या दृष्टीने याच्यातून माध्यमातून बऱ्याच वेळेला प्रायव्हेट कारचा वापर पॅसेंजर वाहतुकीसाठी किंवा कमर्शियल पॅसेंजर वाहतुकीसाठी केला जातो, जे अवैध आहे. जे मोटर वाहन कायद्यामधील तरतुदीमध्ये ते अवैध प्रवासी वाहतूक म्हणून गणली जाते. अशा वाहनांच्या मधून प्रवास करत असताना जर त्या वाहनाचा जर अपघात झाला तर इन्शुरन्स कंपनीसुद्धा अशा वाहनांचा क्लेम रिजेक्ट करते, कारण त्या वाहनाला तसा परवानाच नाही की पॅसेंजर वाहतुकीचा. त्याच्यामुळे अशा वेळेला त्या पॅसेंजरलाही अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे ही कारवाई करत आहोत आपण. सर, तुम्ही थेट मग ज्यांनी हा ॲप तयार केला की म्हणून हे ॲपच बंद का नाही करत? नाही, हे अधिकार आम्हाला नाही आहेत. त्याच्या बाबतीत ऑलरेडी शासन स्तरावर निर्णय प्रलंबित आहे की अशा प्रकारचे जे ॲप आहेत जे ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये येतात तर त्या ॲपवर कारवाई करायचे जे काय अधिकार आहेत तर ते शासन स्तरावर आहेत. आपण ही कारवाई करणार आहात, ज्याचं कार आहे, जो मालक आहे आणि जो हा ॲप वापरून या लोकांना प्रवासी करतायत, त्याच्यावर नक्की काय कारवाई होणार आहे? काय होऊ शकतं त्याच्यावर? त्याचं लायसन्स सस्पेंड होणार आहे? गाडी काय होणार? आता त्यावेळच्या परिस्थितीनुसार सगळ्यात पहिली गोष्ट होईल की जर ती डिटेन करणे म्हणजे अटकावून ठेवण्याची कारवाई होऊ शकेल, किंवा जर ते डिटेन करण्याच्या परिस्थितीत जर वाहन नसेल तर अशा वेळेला त्या पॅसेंजरची वाहतूक दुसरी पर्यायी व्यवस्था करून दिली जाईल त्यांना पुढचा प्रवास करण्यासाठी, आणि ते वाहन आरटीओ ऑफिसला आणून जमा करण्यात येईल. आणि त्याच्याबरोबरच ते वाहन किमान 90 दिवसासाठी सस्पेंड होईल. त्याचा लायसन्स जो चालक असेल तर त्याचंही सस्पेन्शन 90 दिवसांसाठी होईल. सर, आपण जर बघितलं तर हा जो पूल कार शेअरिंग जो एक कन्सेप्ट आहे तो फॉरेन कंट्रीमधून बऱ्यापैकी आलेला दिसतोय. बरेच उच्च शिक्षित IT कंपनीजमध्ये काम करणारे लोक हे करताना दिसतात, याचा फायदा घेताना दिसतात. तर बरेच लोक भारतात सुद्धा असं म्हणतात की बाबा इंधन वाचतं, एन्व्हायरमेंट वाचतं, म्हणजे पोल्युशन कमी होत आहे, तर का तुम्ही रोखताय या गोष्टींना?
नाही, कार पुलिंग हा वेगळा कन्सेप्ट आहे. कार पुलिंग जी आहे तर ते नॉन कमर्शियल बेसवर असते. मग आता समजा मी आणि माझे 4 मित्र आहे, हे आम्ही एकत्र सहप्रवासी म्हणून जाऊ शकतो कुठेही. समजा मी माझ्या ऑफिसला येत असताना माझ्याबरोबरचे सहकर्मचारी असतील, तर ते 4 लोकांना मी 4 कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन आलो, तर दॅट इज अ कार पुलिंग कन्सेप्ट. पण ही जी कन्सेप्ट आहे ही कमर्शियल आहे. याच्यामध्ये प्रवास भाडं आकारलं जातं, म्हणून ह्याला कायद्याने म्हणजे कायदेशीर जे आहेत तर त्या अडचणी आहेत. जसं सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, ब्लाब्ला कार ॲप या ॲपचा तुम्ही जर वापर करत असाल तर अशा पद्धतीने तुमच्यावर कारवाई होऊ शकते, लायसन्स सस्पेंड होऊ शकतं, तुमची जी गाडी आहे ती देखील त्या ठिकाणी थांबून ठेवली जाऊ शकते आणि किंबहुना 90 दिवसांपर्यंत तुमचं लायसन्स सस्पेंड होऊ शकतं. अशी वेगवेगळी या ठिकाणी कारवाई तुमच्यावर होऊ शकते. त्यामुळं जो कार शेअरिंगचा, कार पुलिंगचा जो एक कन्सेप्ट आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. त्यामध्ये कुठलाही कमर्शियल अर्थात पैशाचा व्यवहार करता येत नाही. आणि या ब्लाब्ला ॲपमध्ये सध्या पैशाचा व्यवहार होत आहेत, लोक पैसे कमवत आहेत याच्या माध्यमातून आणि ते कुठंतरी परिवहन विभागाच्या कायद्यामध्ये बसत नाही आणि त्यामुळंच अशा पद्धतीचे आदेश या ठिकाणी पारित करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळं ब्लाब्ला कार ॲप जर तुम्ही वापरत असाल तर नक्कीच तुमच्या अडचणींमध्ये या ठिकाणी वाढ होऊ शकते. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.